आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हे घे वाटणं आणि तू बाहेरून यायचं. बर. आई हे घे. हे कोणी दिलं? चंदू शेटनी बनवून दिले. बरं. येऊ का? नाही, मी जेव्हा सांगेल ये तेव्हाच यायचं. जो आधी आलास तर बघ बरं का. बरं बाई, नाहीये. आई, पार्टनर अजून कसा नाही आला ग? अगं बाई, खरंच की. कुठे राहिले ग? बराच उशीर झाला की नाही? विचार बरं फोन करून. हॅलो पार्टनर, कुठेस तू? मी ऑफिस मध्ये. किती वेळ? घरी कधी येणार आहेस तू? आज जरा खूपच काम आहे, उशीर होईल ग यायला. बरं, ते काही नाही. मी 10 म्हणायच्या आत तू पोचला नाही तर दाराला कडी. ए दो तीन चार. आलो 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 आलो. अरे बाप रे, धावत आलो माहितीये का ऑफिस मधून. हे बघ केवढा दमलो मी. आता जेवायला बसायचं का मग? नाही, नवरा उशिरा आलाय, त्याला रागवायचं नाही का? तू ओरड, मी टीव्ही मध्ये बघितले. ओरड. तू कुठे होतास? मी ऑफिस मध्ये. खरं सांगायचं नाही तर आजचं जेवण मिळणार नाही. मी खरंच सांगतोय, ऑफिस मध्येच होतो. हे बघ. काय मॅडम, काय चाललंय? माझ्या भावाला शिक्षा कशासाठी? काय करणार, ऑफिस मधून यायला उशीर झालाय ना मला. एवढा उशीर कोण करतो ना? आम्ही घरी वाट बघत असतो ना. तुला आमची आठवण नाही येत का? येते ना, खूप आठवण येते. पण काय करणार, आज नेमकं रस्त्यात ट्रॅफिक लागलं. काय रे? हो ना, ऍक्च्युली आम्ही सोबतच आलो. खूप ट्रॅफिक होतं अगं. ते रोडचं काम चालू आहे ना, मग विचारायलाच नको. अगं बिट्टी, ते दमून आलेत ना, त्यांना शिक्षा नको द्यायला. आपणही वाट पाहून दमलोय ना. ते काही नाही, त्याच्याकडून काही घेतल्याशिवाय त्याला एंट्री नाही. अगं बिट्टी, नाही सांगितलं ना, नियम म्हणजे नियम. बर बर, काय हवंय तुला? मी नाही, तू सांग. डोळे बंद कर बघू. या या. आता गेला राग? हो, गेला. व्हेरी गुड. यापुढे मी नेहमी लवकर घरी येणार. माझ्या घरातल्या 2 स्पेशल व्यक्तींसाठी मी लेट नाही करणार कधीच. अच्छा, म्हणजे मी घरातला नाहीये का? ठीक आहे. हा घरातला आहे, काका घरातला आहे. हो, हे तू घरातला आहे. खरंच सुखी संसाराला आणि काय हवं? हे जर सोहाला कळलं असतं तर किती बरं झालं असतं.
चल बिट्टी, आपण फिरायला जाऊ. बाय. 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 गौरीजी, तुमच्यासोबत लवकरात लवकर संसार करायची स्वप्न पाहतोय मी. काका सोड ना मला, सोड सोड. काका का बरं मला उचलून आणलंस? मी, आई, पार्टनर घर खेळत होतो ना. मी जाते, अजून खूप खेळायचंय आम्हाला. अगं बिट्टी, झालं ना खेळून, अजून किती खेळायचंय? अजून खूप काही बाकी आहे. अजून पार्टनर मला जीव घालणारे, रात्री मला गोष्टी ऐकत झोपवणारे, असं अजून बरंच काही आहे. अरे काय चाललंय? काही नाही, आम्ही खेळत होतो. मी हिला वर आणलं तर रुसली. हो, पण असं फिरायचं ठरलं नव्हतं ना आपलं. आई आणि पार्टनर दोघेच घरात आहेत. माझी वाट बघत असतील ना ते. ही चांगली संधी आहे गौरीला तिच्या मनातलं रुद्रला सांगण्याची. या पोरीने ती हातची घालवायला नको. बिट्टी, तुझ्या आईला तिच्या मनातलं पार्टनरला सांगायचं असेल, मग त्यांना त्यांचा वेळ हवा की नको? आता पण खेळताना मी म्हंटले रागव, तर तिने रागवलंच नाही, गप्प होती. मीच रागवलं. ए बिट्टी, आपण एक वेगळा गेम खेळायचा का? चिठ्ठीतून मनातलं सगळं सांगून टाकायचं. ते कुणी लिहिलंय, कुणासाठी लिहिलंय हे त्यावर काहीच लिहायचं नाही. आणि शेवटी सगळ्या चिठ्ठ्या वाचायच्या, म्हणजे सांगूनही होईल आणि कुणावर नावही येणार नाही. आणि जे ओळखेल ना त्याला बक्षीस. इंटरेस्टिंग. आपण सगळेच खेळूया, म्हणजे सगळेच मनापासून व्यक्त होतील. काय बिट्टी? आम्ही तयारी करतो. बिट्टी, फॉलो मी, सॉरी, कॅरी मी. तुमच्या चिठ्ठ्या काय कामाच्या? मला तर फक्त गौरीची चिठ्ठी पाहिजे, ज्यात ती पत्रिकेतल्या दोषाचं गुपित नक्कीच उघड करेल.